सम्राट नामदेव महाराज की जय। आदिशक्ति माता मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्री रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्री नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्री रोह बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्री नारायण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। राम लक्ष्मण जानकी जय। बोलो हनुमान की देवी माते की जय। पवन पुत्र हनुमान की जय। कैलासवासी आनंदी आई की जय। का झाकलीये घटीचा दिवा नेण्याची काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे नाम होनी ठाके गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण ते दुसरी चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता जयांच्या संगतीने विराग झाला मनोजरीचा जडवास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या। सर्वांना जय हरी। सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण की कोणत्याही कारणाशिवाय हे कार्य नसतं आणि कारण सांगायचं तर कैलासवासी आनंदीबाई रतन भगत यांना जाऊन आज 12 दिवस झाले आणि त्यांच्या रातीची ही सेवा तुम्ही मजब आमराकडे दिली आणि त्याबद्दल मी तुमचे सतत आभारी आहे ऋणी आहे। आणि त्यांच्या पश्चात श्री रमेश रतन भगत सौ हर्षदा रमेश भगत सुरेश रतन भगत सौ विश्रांती सुरेश भगत दीपक रतन भगत सौ सुनीता दीपक भगत ही त्यांची मुलं सुना आणि त्यांची मुलगी सौ वंदना प्रभाकर पाटील सौ रेश्मा अनिल जोशी आणि त्यांचे नातू कुणाल अष्टमी हर्ष साहिल प्रतीक हा संपूर्ण या मातेचा परिवार। आईचं नावच आनंदीबाई नाही का आणि स्वभावानेही त्यांच्या चेहऱ्यावरून तर आनंदीच आणि आताच मला समजलं का त्या खूप चांगल्या होत्या कोणालाही वाईट बोलणाऱ्या नव्हत्या म्हणजे आनंद देणाऱ्या होत्या आणि जो स्वतः आनंदी असतो ना तोच माणूस प्रत्येकालाही आनंद देण्याचाच प्रयत्न करत असतो आणि अशा या आनंद देणाऱ्या आनंदीबाई आनंदी माऊली यांच्या या उत्तर कार्य म्हणून किंवा त्यांच्या रातीची सेवा करण्याची मला तुम्ही या परिवाराने संपूर्ण परिवाराने जी काही संधी दिली खरंच मी त्यांची पुन्हा आभारी आहे आणि एवढं बोलून मी सेवेला सुरुवात करते। सेवा आहे आईच्या जाण्याची
जेव्हा आपल्यामधून आई, बघा आईबद्दल, माऊलीबद्दल सांगायचं झालं तर लेकराचं सर्वस्व म्हणजे आई. जेव्हापासून त्या आईच्या उदरामध्ये तो अंश वाढत असतो किंवा तो स्थापन होतो, त्या क्षणापासून ती आई आपल्या सर्वस्व आपल्या लेकरासाठीच, सर्व नवे नवे शेवटच्या श्वासापर्यंत ती लेकराचंच हित, आपल्या मुलाचं चांगलं कसं व्हावं, आपला मूल आनंदित कसं राहील याचाच प्रयत्न करत असते. बरोबर ना? सांगावं लागतं का ते पाणी आईला आणावं लागतं डोळ्यात स्वतःच्या? तर मुलाचा चेहरा बघूनच माझी आई लगेच विचारते, बाळा काय झालं, काय झालं, काय कमी पडलं, कोण बोललं का रे तुला? असं आईचं प्रेम असतं. आणि अशी ही आई आपल्यामधून आपल्याला सोडून गेलेली आहे. सोडून गेली आई आम्हा लेकरांना, सोडून गेली आई आम्हा लेकरांना, आई 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 याक मारू कुणाला, आई 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 याक मारू कुणाला. अशी आई आपल्याला सोडून गेली आणि आता मी आई कोणाला म्हणू? त्या लेकराची अवस्था सांगितलेली आहे का माझी आई, मला माझी सर्वस्व असणारी ही आई, माझ्या हिताचा विचार करणारी, हिताला जागणारी माझी आई मला सोडून गेली. आता मी आई कोणाला म्हणावं? बघा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. बघा, जसं लहान बाळ मोठं होत असतं, पण आई शिवाय नाही. जरी चालता आलं तरी ते आई, बघा घरी जर आपली आई नसली ना, पहिला आपण शब्द विचारतो, आई कुठे गेली, आई कुठे गेली. जरी मुलगी माहेरला आलेली असेल आणि तिची जर तिला आई दिसली नसेल तर त्या लेकीला विचारा का तिची अवस्था कशी होते. त्या घरात जर माझी आई दिसली नाही तर ते घर पूर्ण सुनं वाटतं. आणि लेकराचंही तसंच असेल. बघा, कामावरनं बाळ येतं आणि घरी जर आई दिसली नाही ना तर ते बाळ, खरंच ते किती बाळ मोठं झालं, त्याचं लग्न जरी झालं, त्याला मुलं बाळ जरी झाली तरी तो आईला शोधत असतो. का तर आईचं प्रेमच असं असतं. लेकुराचे इथं वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. आई माऊली अशी ही व्यक्ती, अशी वस्तू आहे का ती फक्त आणि फक्त माझ्या लेकराचं कसं चांगलं होईल. आणि यासाठी कोणत्याही लाभाचा विचार करत नाही का हा बाळ, याला मी वाढवलाय, याचं मी सगळं चांगलं केलंय आणि हा मोठा झाल्यावर मला विचारेल का, हा प्रश्न त्या माऊलीच्या ठिकाणी कधीच येत नाही. आणि अशी ही माऊली आहे. आणि ही माऊली आपल्याला सोडून गेलेली आहे. बघा, कार्य जरी आईचं जाण्याचं निमित्त जरी असलं तरी सांगायचं काय, सकळ संतांना हा खटाटोप. हे बघा, आज कार्यक्रम आईच्या वाढदिवसाला सुद्धा संतांचं आगमन झालं, संतांचं कार्य, नवे नवे साधूंची भेट झाली. आणि हे कार्य जे काही संतांनी आपल्यापर्यंत आणून ठेवलंय आणि ते कार्य कीर्तन म्हणा, भजन म्हणा, प्रवचन म्हणा, त्या आईच्या वाढदिवसालाही झालं. आणि गेल्यावरच नाही तर जिवंतपणीही झालं. सहज ही संतांची भेटच सहज नाहीये. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली किंवा कृपा केली. संतांची खूप कृपा आहे या घरावर, खूप प्रेम आहे. आणि म्हणून आणि जे भाग्यवान असतात त्यांच्यावरच संतांची कृपा होते. भाग्यवंता घरी भजन कीर्तन आणि त्याची वाटप आहे रघुनंदन. जे लोक भाग्यवान असतात ना त्यांच्याच घरी हे कार्य. बघा, आज जरी दुःखाचं कार्य असलं तरी जिथे संतांची भेट होते, संतांचं कार्य घडतं, तिथे दुःखाचा लवलेश सुद्धा नसतो. कारण की तिथे भगवंत स्वतः नांदत असतो. तो मी वैकुंठ नसे, एक वेळा भानुबिंबी नसे,
योगियांचे नि मानसे उमर डोनी जाये तयापाशी पांडवा मी हरपलो किवसावा जेत नाम घोष बरवा करथी माझा. जेथे सद्गुर भगवंताचं नामस्मरण घडत असतं तिथेच आणि तिथेच फक्त भगवंत असतो. मग तो वैकुंठातही नाहीये आणि कुठेच नाहीये. जे योगी तपी असतात ना त्यांच्याही नाहीये ठिकाणी तो आपल्या जवळ आता इथे भगवंत नांदत आहे. नवे नवे चाले हे शरीर. इथे जे मी बोलते हेही माझ्या भगवंताच्याच कृपेने माझ्या सद्गुरूच्याच कृपेने. त्याच्याशिवाय मी नाही बोलत. मला बोलविता धनी वेगळाच असे साळुंकी बोलत असे मंजुळवाणी आणि शिकविता ध्वनी वेगळाचे असे. त्या युक्तीप्रमाणे आज मी काही जे भगवंताचा निरोप तुम्हाला सांगणार आहे. बघा ही खटाटोप सांगितली मगाशी कशासाठी, आपण आलो कशासाठी, मनुष्य देह आपल्याला मिळालाय कशासाठी. नुसतं खाण्यासाठी नाही. खाल्लं पिल्लं आणि मेलं असा विषय नाहीये. जन्माला येणंही अवघड आहे आणि जन्माला मरणंही त्याहून अवघड आहे. म्हणजे सोपं नाहीये. जन्माला आलो आपण सहज बोलून जातो खाऊन पिऊन मरू नाही का. जन्माला आलोय मग खा प्या मजा करा ऐश करा आणि मग काय एक दिवस मरायचंच आहे. एवढं दोन शब्द बोलतो आपण सहज बोलतो पण त्या मागचा इतिहास म्हणून त्या मागचं शास्त्र हे संतांनी सांगावं. बघा जेव्हा आईच्या गर्भामध्ये हा अंश आपण जीव हा जीव आहे मनुष्य जीव वाढत असतो. जेव्हा आईच्या गर्भामध्ये त्याची वाढ होते जेव्हा हा पूर्णत्वाला येतो तेव्हापासून हा त्या गर्भामध्ये एवढा धडपड करतो का बाबा का धडपड करतो. कारण की आईच्या गर्भामध्ये खूप चांगलं असतं नाही का. चांगलं असतं का, खूप सोयी असतात. काय असतं आईच्या गर्भामध्ये, मातेच्या उदरो कुहरी पचुनी विष्टेच्या दातरी उकडोनी नव मासमरी जन्मो जन्मोनी मरती विष्टालेप चौकडे नाकी तोंडे कुर्मे किडे हे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. बघा आईच्या गर्भामध्ये काय असतं, विष्टेचा लेप चहू बाजूने असतो त्या बाळाच्या. नाकात तोंडात कुर्म कीटक असतात, किडे असतात. जेव्हा ही प्रसूती होते ना बाळ जो जीव मुलगा म्हणा मुलगी म्हणा कोणी तेव्हा तो एकदम साफ असतो का, स्वच्छ सुंदर असतो का, तर नाही. ती नर्स असते डॉक्टर म्हणा कोणी म्हणा जो डिलिव्हरी करेल तो प्रसूती करेल तो त्याला स्वच्छ केलं जातं बरोबर, नीट साफ केलं जातं. म्हणजे आतमध्ये काय आहे तर घाण आहे, विटाळ आहे, पू आहे, किडे आहेत आणि त्या हे गर्भवासाचे दुःख काढे. बघा हे दुःख आहे, गर्भ यातना आहे त्या जीवाला सहन होत नाही आणि मग तो धडपड करतो. आपल्याला काय वाटतं माझ्या बाळाने मला लाथ मारली नाही का, हात मारला नाही का, आपण तो सुख भोगत असतो. ती आई म्हणा वडील म्हणा, पण आईला ते चावून लागली का ती काय करते, अहो बघा इथे नाही का, इथे लाथ मारली. आपण कारण की तेही त्या बाळाचे वडील आहेत आणि त्या पोटी आपण त्यांना ते सुख वाटत असतो, पण खरा तो जीव दुःख भोगत असतो हे आपल्याला माहित नाही. आज काय आहे त्या जीवालाच माहिती. जेव्हा तो जीव त्या गर्भयातना भोगतो आणि मग काय करावं या गर्भामधून सुटायचं आहे मला, काय करू. मग तेव्हा त्याला आठवतो, कोण आठवतो तर तो भगवंत आठवतो. तेव्हा ती आई सोडवू शकते का त्याला, कोणीच नाही. तेव्हा ही माया आहे ना, ही आई वडील भाऊ बहीण, तेव्हा त्याला काहीच माहित नसतं. त्याला फक्त एकच माहित असतं का भगवंत भगवंत भगवंत. आणि मला जो इथून सोडवणारा तो माझा फक्त पांडुरंग आहे, माझा वासुदेव आहे, माझा भगवंत आहे. आणि मग तो त्याला आवाज हाक मारतो, अरे भगवंता मला एक वेळ दुःखापासून मोकळं कर, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवली, दुरितांचे जाळे उगवली, आठवीन
जगापासून मला वेगळं कर. मी तुला नवस करतो तर मी तुझं अखंड नामस्मरण करेन. काय आठविना माया हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा पांडुरंगा मी तुझं अखंड म्हणजे रात्र आणि दिवस नामस्मरण करेन. आणि या नवसाच्या पोटी, या वचनाच्या पोटी भगवंत त्याची सुटका करतो 9व्या महिन्यामध्ये म्हणा, 7व्या महिन्यामध्ये म्हणा. पण मग सुटका केल्यावर रात्रंदिवस आपलं भजन चालू पाहिजे की नाही? तर आपण त्या भगवंत जगाचा मालक असणाऱ्या भगवंताला आपण वचन दिलंय, ज्याच्या सत्तेने आपण चालतोय, बोलतोय, उठतोय. झोपेतून कोण उठवतो आपल्याला? आपण उठतो का अलार्म उठवतो? गजर उठवतो का? नाही, भगवंत. बघा कधी कधी ना बेल वाजते आपली अलार्मची, पण तरी आपल्याला कधी जाग येत नाही. आपण म्हणतो किती झोप लागली, अरे मला आवाजच नाही आला. अरे त्याच्या हातात आहे, कधी तुम्हाला उठवायचं कधी झोपवायचं त्याच्या हातात आहे. म्हणजे एक क्षणी पापणी पण त्याच्या हाताला सत्तेने हालते आपली. म्हणजे काय सत्ता असेल त्याची. आणि या जगाच्या मालकाला आपण वचन देऊन बाहेर आलोय, मग त्याचं वचन पाळलं पाहिजे की नाही? प्रत्येक जीवाने बघा, प्रत्येक जीव वचन देऊनच बाहेर पडलेला आहे. आणि मग त्या प्रत्येक जीवाला त्या वचनाची आठवण राहिली पाहिजे. पण विसरली दया थोर झाली. आणि कधी विसरतो? धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे. जेव्हा धरणीचा आपल्या वारा लागतो, जेव्हा सुईणबाई म्हणा, डॉक्टर म्हणा, आपले नाळ जे बघा नाळेने आपण आईचं आणि मुलाचं कनेक्शन कुठून असतं? तर त्या नाळेला जॉईंट असतं नाही का, जोडलेलं असतं. आणि ते डॉक्टर किंवा कोण छेदन करतं नाळ. आणि मग तिथून या धरणीचा वारा लागतो, तिथून ते भजन असतं चालू असणार, ते बंद होतं. आता ही वायर तोडली इथून माईकची, तर चालेल का माईक? नाही चालणार ना. मग ते भजन तेव्हा खंडन होतं. ती नाळ तोडली जाते आणि तेव्हा भजनीला तो मुकला जातो. आणि मग ही माझी आई, हे माझे वडील, हा माझा भाऊ, ही माझी आई, सगळं 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 माझं 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 करून तो या भगवंताला, जो खरं माझा आहे, त्या भगवंताला विसरून जातो. आणि हे नश्वर असं माझं 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 धरून बसतो. आणि त्यामुळे मग तो विसरला जातो. मग काय होतं? तर विसरली दया थोर झाली. आणि पततील काणी 84च्या. बघा, जर आपण कशा आलो जन्माला? तर 83,99,999 या योन्या पशु प्राण्यांच्या या योन्या आहेत. आणि बघा आडव्या योनी आहे या सगळ्या, जे आपल्याला कीटक दिसतात, पक्षी दिसतात, प्राणी दिसतात, जे काही दिसतात, हे 83,99,999 या योन्या आहेत. आणि तेवढ्याच नाही तर प्रत्येक योनीमध्ये कोटी, एक एक योनी कोटी कोटी फेरा. आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. आणि 84,00,000वी आपली योनी आहे मनुष्याची. म्हणजे एवढा आपण भोगून आलोय, 84,00,000 योनी आपण भोगून आलोय. आणि तेवढ्याच नाही तर प्रत्येक योनीमध्ये कोटी कोटी फेरा. आणि मग पुन्हा आपण त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकायचंय का? तर नाही. मग ती सुटका करण्यासाठी हा मनुष्य देह आपल्याला लाभलाय. बघा, इतर योनींच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय जाणती पाप पुण्य, ते तर उत्तम मध्यम भोग भोगती. त्यांना आहे का पाप पुण्य कळतं का? पशु प्राण्यांना कोणी सांगावं याला सगळं कळतंय, किती शिकवलेला असू दे पक्ष प्राणी आणि किंवा पक्षी. पण ते पाप काय आणि पुण्य काय ते समजण्याची त्याची बुद्धी नाही आहे. आणि ती बुद्धी म्हणजे आपल्याला मनुष्य देहाला दिलेली आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ स्थिती. अशी भगवंताला ओळखण्याची, भजन करण्याची बुद्धी फक्त या मनुष्य देहालाच आहे. आणि त्याचसाठी आपला हा नरदेह आहे. देवे दिला देह भजन न गोमटा, परंतु तो हा झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला बाधा झाली. कशाची बाधा झाली? तर या मायेची बाधा झाली. या मायेमध्ये आपण अडकले. घर माझं, दार माझं, पैसा माझा, आई माझी, भाऊ माझं, सगळं सगळं माझं. आणि त्या मायेपासून मुक्त होण्यासाठी फक्त भगवंताशिवाय पर्याय नाही.
आपल्याला कुठे पोहोचायचंय? आपण आलो कुठून? मम वंश जीव लोके जीव भूता सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करिचिती. भगवंत सांगतोय माझे सगळे वंश आहात तुम्ही सर्व माझे वंशज आहात. म्हणजे काय? आपली आई कोण आहे? तर भगवंत. बघा, एका आईचे आपण सगळे लेकरं आहोत. ही नावं वगैरे ठेवलेत ना आपण, हे भोईरांची, म्हात्रे, पाटील, हे नाही. हे तुम्ही आल्यात वृत्ती व्यवहारासाठी सगळं आहेत, पण आपली एकच आई आहे सगळ्यांची, आणि ती म्हणजे माझा भगवंत, माझा पांडुरंग, आणि त्याचे आपण वंशज आहोत. मग माझी आई जशी करेल तसं बघा, लहान लेकरू असतं, ती आपण बोलतो ही आईची कॉपी करते, नाही का? जशी आई करते, जशी आई बोलते, तशी बोलते. प्रत्येकाचा मुलगा असो का मुलगी. मग आपण, आपली आई कोण आहे? आपली आई पांडुरंग आहे, आपली आई भगवंत आहे, आणि त्या भगवंताची कॉपी म्हणा किंवा भगवंताने जे केलंय ते आपल्याला करायचंय. म्हणजे खऱ्या हिताला जागण्यासाठी आपला हा नरते आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, का झाकली आहे घटीचा दिवा, नेण्याची काय झाला केव्हा, या रीतीने जो पांडवा देह ठेवी. बघा, जन्माला आता आलो आपण, मग आपल्याला करायचं काय? हे शास्त्र शिकवतं बरं का. साचची बोलाचे नवे शास्त्र, परी संसार जिणे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. नुसतं बोलाचा भात आणि बोलाची कडी नाहीये शास्त्र. म्हणजे जन्माला आलोय, पण आता मरायचं कसं, जगायचं कसं आणि मग मरायचं कसं, हे शास्त्र सांगतंय आपल्याला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, का झाकली आहे घटीचा दिवा, नेणीचे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. जसं दिवा आहे आणि त्याच्यावर आपण एक भांड ठेवूया कोणतंही, मग त्या दिव्याची ज्योत कधी मावळते समजतं आपल्याला. तसा हा आपला देह ठेवायचा आपल्याला, आणि तसा जर आपण देह ठेवला तर तो केवळ परब्रह्म दया परम पुरुषाचे नाम, ते माझे निज धाम होऊन टाके. बघा, भगवंत सांगतो, जर या रीतीने जर पांडवा अर्जुनाला उपदेश करतात भगवंत, तर या रीतीने जर पांडवा देह ठेवला तर असा हा पुरुष तो केवळ परब्रह्म म्हणजे पूर्ण अंगाने तो भगवंत होतो. आणि मग त्याला परम पुरुषाचे नाम. आता पुरुष आहोत आपण, पण परम पुरुष कसं बनायचंय, तर ते या रीतीने पांडव जर देह ठेवला तर भगवंत झाल्याशिवाय राहणार नाही. तो माझ्या ठिकाणी पोहोचेल, ते माझे निजधाम होऊन टाकेल. बघा, आता जन्माला आलो, आपलं ठिकाण काय? आला असं कुठं या, जासी कवणे रेटाया, घर दार तुझे नाही, अवघी लटकीच माया. आपण आलोय भगवंताकडे कडून, आणि आपल्याला जायचं कुठे? तर भगवंताकडेच जायचंय. पाऊस बघा, पावसाच्या पाण्याला आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा सांगायचे, उदाहरण सांगायचे, आपल्या दारात जो पडतोय तर काय आहे हो? तर आमचे बाबा सांगायचे, तो समुद्र आहे, समुद्र. तुम्ही म्हणाल समुद्र कसा? तर समुद्रच आहे तो. बघा, चांगला विचार करा. पाऊस कसा पडतो? जेव्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग होतात, जलचक्र हे सगळ्यांना माहित असेल, नाही का? आणि मग ढगाचा बाष्पीभवन होतं, आणि मग त्या पाऊस पडतो, नाही का? आणि मग पाऊस, मग काय येतो? जरी या रीतीने तो आपल्या दारात पाऊस म्हणून आलाय, पण तो त्याचा अधिष्ठान म्हणजे समुद्र आहे. नवे तो समुद्रच आहे. बाबांनी, आमच्या सद्गुरू श्रीपाद बाबांनी ना अधिष्ठानालाच, बघा, आपण कपडे घालतोय, यांनी साडी घातली, त्यांनी शर्ट पॅन्ट घातले, विविध रंगाचे आहेत, विविध आकाराचे आहेत, पण अधिष्ठान काय आहे? तर कापूस आहे. कधी विचार केला आपण? बाबा म्हणायचे कापूस घातलाय, कापूस. अधिष्ठानाकडे भर. म्हणून आपण कोण आहात? जरी लक्ष्मीबाई आहे, ती लीलावती, ती रंजना आहेत, हे वैभव आहे, चेतन आहे, जरी विविध नावाने, विविध रंगाने जरी आपण असलो, तरी आपलं अधिष्ठान म्हणजे काय? तर भगवंतच. हे विसरायचं नाही. आणि आपल्याला भगवंत अधिष्ठानाला धरून राहायचंय, म्हणजे भगवंताला धरून राहायचंय. आणि व्हायचं काय? तर व्हायचं सुद्धा भगवंतच आहे. पण या रीतीने जाल तर
आणि मग रीत हे कोण सांगतात? तर सद्गुरू सांगतात. भगवंत बनायचे आहे, पण त्याला काहीतरी प्रक्रिया. तूप बनलंय दुधाचं, असंच बनलंय का? तर दूध तापवावं लागलं आपल्याला, नाही का? त्यात विरजण घालावं लागलं, प्रत्येकाला माहित असेल. आणि मग ती प्रक्रिया पार पडली. मग पुन्हा त्या अग्नी संस्कार करावे लागले त्या लोण्याला. आणि मग त्या लोण्याचं तुपात रूपांतर झालं. आणि मग ते तूप पुन्हा दुधात रूपांतर करून किती वर्ष लागतील? किती काळ जावा लागेल का दूध व्हायला? तर दूध होऊच शकत नाही. तुपाचं कधी दूध होणारच नाही. मग आपण जर भगवंत झालो तर या जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकलो जाऊ का? तर नाही. येण्याची शरीरे येणे झरे आणि किंबहुना येर झारे चिरा पडे. आपल्याला हा नरदेह कशासाठी दिलाय? तर हे जन्म मरणाचं चक्र खंडन करण्यासाठी. आणि हे खंडन कधी होणार? जेव्हा आपण भगवंत स्वरूप होऊ तेव्हाच. आणि त्यासाठी आपल्याला कुठे नतमस्तक व्हावं लागेल? तर सद्गुरु पुढे. हरी प्राप्तीसी उपाव धरावे संतांचे ते पाय. आणि तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने. या मायेमध्ये आपण अडकलोय, पण यातून मुक्तता एकच व्यक्ती करणार आहे किंवा एकच भगवंताला जो पोहोचवणार आहे तो फक्त माझा सद्गुरु. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु शिवाय आपल्याला पर्यायच नाहीये. आणि त्यासाठी भगवंत बनायचा असेल तर सद्गुरूंना शरण जा. आता आपण सगळे म्हणू का आम्ही गुरु करतो? गुरु केलाच पाहिजे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. हे सगळ्यांनाच माहित आहे. कोणाला बोललो आपण तर बघा सद्गुरू भेटला पाहिजे. जर खरा भगवंत जर जाणायचा असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही. तर आपण काय सांगतो? आम्ही पण गुरु केला, आम्ही पण इकडे जातो, नाही का? वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळे ठिकाण आहेत. तिथे आपण प्रत्येक जण, कारण की आपल्याला कुठे ना तरी बघा भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती. आपण भारत देशामध्ये आलोय, आपण संस्कृतीला धरून आहोत आणि आपल्याला माहिती आहे देवाशिवाय काहीच नाहीये. आपण प्रत्येक जण भक्ती करतोच, पण अशी भक्ती करा. बघा आता हे आईला चांगली गती मिळण्यासाठी हे कार्य आहे, बरोबर? पण जर ठिकाणच प्राप्त झालं तर आईला वेग मिळण्यासाठी किंवा तो स्पीड म्हणजे गती म्हणजे बघा स्पीड, वेग, आणि त्या वेगाने आई त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. त्यासाठी हा खटाटोप आहे. पण ते ठिकाणच जर प्राप्त झालं तर मग त्या वेगाची गरज आहे का? मग ते जर ठिकाण प्राप्त करायचं असेल तर याच देही ओळखी करा आत्माराम. याच जिवंतपणी सांगायचं तात्पर्य काय? आता आई निघून गेल्यात, पण आईला सांगण्यासाठी आता बघा आईला सांगायला गेलो तर आई ऐकायला आहे का? तर नाही. पण आईच्या जे मागे आहेत, जो गणगोत आहे, त्यासाठी हा खटाटोप आहे का? त्यांनी बघा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. म्हणजे बघा आता आजा चला, आजोबा गेले, पंजोबा गेले, बाप पण गेले, आपण पण जाणारच आहोत. कोण राहणार आहे का? 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए बड़े काल के पासे. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. 9 मेले 10 मेले सहस्र 88 नाही का? सहस्र 88 मेले. नवे नवे देव पण मेले, संत पण मेले, ऋषी मुनी पण गेले. बघा आपण डॉक्टरकडे जातो, आजार झालेला असतो आणि खूप मोठा आजार झालाय आणि डॉक्टरांनी काहीतरी केलं किंवा काय आपल्याला औषध दिलं आणि आपण बोलतो बघा पुन्हा जन्म झाला, नाही का? मरणातून वाचलो मी. मग मरणार नाही आपण. डॉक्टरांनी जीवनदान दिलंय, अमरत्व दिलं. आज जरी
आणि मरणारा पुन्हा जन्माला येणार आहे. मग किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, किती वेळा जन्म यायचं, किती व्हावे फजिती करून घ्यायची. म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठूसी. हे आपल्याला नको आहे. पुन्हा जन्माला येणं हेच खंडन करण्यासाठी ही सगळी खटाटोप, भजन म्हणा, प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे तर पुन्हा जन्म मरण्याच्या या चक्रामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. सुटका करण्यासाठी हा नरदेह भेटलेला आहे. आणि म्हणून सद्गुरूंना शरण जायचंय. आणि मग आता मगाशी विषय आला, गुरु प्रत्येक जण करतोय, भक्ती प्रत्येक जण करतोय, पण अशी भक्ती करा जे शास्त्राला मान्य असेल, शास्त्रांनी अनुमती दिलेली असेल. आणि अशी भक्ती आपल्याला करण्यासाठी खरे सद्गुरू लागतील. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करतात, अर्जुना तंत्राचा मंत्राचा उपदेश करणारे तुला गुरु प्रत्येक घरामध्ये पावलं पावली भेटतील. तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत घरोघरी, परी शिष्यासी सदवस्तू मिळवून देती त्यासी श्रीकृष्ण मानिजे भगवंत. सद्गुरु तंत्राचा मंत्राचा उपदेश करणारे गुरु प्रत्येक ठिकाणी नवे नवे प्रत्येक घरोघरी भेटतील. पण जो शिष्याला आपल्याला जो सद्गुरूंना जो शरण केलाय त्याला जो सद्वस्तू, जी खरी वस्तू प्राप्त करून देईल त्यासी श्रीकृष्ण मानजे सद्गुरू. श्रीकृष्ण कोणाला सद्गुरू मानतात तर जी खरी वस्तू आपल्या शिष्याला तो सहज प्राप्त करून देतो त्यालाच भगवंत श्रीकृष्ण सद्गुरू मानतो. मग चांगला विचार करावा आणि आपण ज्यांना शरण गेलोय ती खरी वस्तू कोण आहे सांगा. घट, पैसा, अडकं खरं आहे का? नश्वर आहे. कधी ना कधी यांचा नाश होणार आहे. मग आपण अनुभूती काय सांगतो? माझा गुरूंमुळे किंवा मी जी भक्ती करतोय त्याच्यामुळे मला हे प्राप्त झालं. मला घरात सुख नव्हतं पण मला सुख प्राप्त झालं. माझं घर झालं, दार झालं, सुनेला मुलगा झाला. ही आपली सुखाची लक्षणं आपण सांगतो किंवा हे आपण अनुभव सांगतो. जो काही आपण भक्ती करतो त्याचा हे अनुभव सांगतोय. पण खरा अनुभव हा नाहीच आहे. सद्वस्तू म्हणजे काय? सुख म्हणजे काय? सत्य तू ईश्वरा. भगवंताशिवाय सुख नाहीये, भगवंताशिवाय खरी वस्तू दुसरी कुठलीच नाहीये. आणि शाश्वत असं सुख तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर खऱ्या सद्गुरूंना शरण जा. अशा बघा, आपण पाणी असंच पितो का? आता आरो आलेत, आता वेगवेगळ्या कंपनीचे ते प्युरिट वगैरे आले, म्हणजे स्वच्छ करून पितो, बरोबर? ज्याच्या घरी ते नसेल तर पाणी उकळून पितो. का? तसंच का नाही पाणी पित? तर त्याची बाधा होईल आपल्याला काही रोग होऊ शकतो. त्यामुळे आपण गढूळ पाणी, अशुद्ध पाणी पित नाही. पाणी पिना छान के, गुरु करो पहचान के. जसं पाणी बघा, पाणी पण आपण स्वच्छ करूनच पितो. नवे नवे व्यवहारात बघा आपण तत्पर असतो किंवा जागृत असतो. साधी वस्तू कुठली किंवा भाजी सुद्धा घ्यायला गेलो तर आपण घालून वरून पारखतो, नासकी घेतो नाही. स्वच्छ पाहिजे, ताजी वस्तू पाहिजे, नाही का? का तर आपल्याला ती ताजं खाल्लं तर आपलं शरीर सुदृढ राहील, आपल्याला त्यापासून कोणतीही बाधा होणार नाही. तसं सद्गुरू करतानाही जाणून करायचंय. म्हणूनही जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतक कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. जसं माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज सांगतात, का एक झाड आहे किंवा रोपटं आहे, त्याच्या मुळाला पाणी घालावं का पानांना, फुलांना घालावं? तर मुळाला पाणी घातलं का पानांना, फुलांना घालायची काही गरज नाही. ते रोप किंवा ते झाड आपोआप टवटवीत होतील. तो बहर आहे, त्याला पानं फुलं चांगली जातील, फुलं येतील. का? तर मुळाला पाणी घातलं तर. आणि पानांना घातलं तर ते कोमजून जाईल.
निवृत्तीदातांनी स्मरण करून दिलं, त्याची जाणीव, त्याचा अनुभूती करून दिलं. आणि त्यासाठी आपण देवदेव करतो, आपण कल्पांगाची भक्ती करतोय. पण देव कसा आहे? देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. आपल्याला बघा इथे हनुमान मंदिर आहे, पुढे गावदेवी मंदिर आहे. आपल्याला मंदिरातच भगवंत दिसतो, पण मंदिराच्या मध्ये गॅप आहे. त्या अंतरावर, त्या अंतरामध्ये जो भगवंत व्यापक असा आहे, त्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. आपण सहज मंदिरात नतमस्तक होतो, पण तो भगवंत आपल्याला सर्वांच्या ठिकाणी दिसत नाहीये. आणि त्यासाठी सर्वांच्या ठिकाणी दिसण्यासाठी ही सगळी खटाटोप आहे. आता नामदेव महाराज ही आपल्यासारखी भक्ती करत होते. आपण काय करतो? दिवाबत्ती करतो, देवाला नैवेद्य दाखवतो, नाही का? तशीच नामदेव महाराजही सकाळ संध्याकाळ भगवंताची पूजा करत होते. पण तरीही कच्चे राहिले ते. नामा कच्चा पे कच्चा नहीं गुरु का बच्चा. मुक्ताईने नामदेव महाराजांना उपदेश केला का? बघा, जेव्हा भगवंत ज्या ठिकाणी असतो ना, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो, कुठल्याही प्रकारचा वर्चस्व, मोठेपणा नसतो. तो काय करतो? तर लहानपणा दे का देवा, लहानच माझं पामरा या काय थोरपणा, अशी त्याची भावना असते. म्हणजे अहंकार, हे मद मत्सर, जे सहा मोह, हे कसलाही कशाचाही त्याचा लवलेश नसतो त्या ठिकाणी. परंतु जेव्हा संतांची मांदियाळी भरवण्यात गेली, तेव्हा नामदेव महाराजांनी काय केलं? बघा, ज्ञानेश्वर माऊली आले, निवृत्तीदादा आले, सोपान काका आले, मुक्ताई आले, गौरोबा काका आले, नवे नवे सगळे संत तिथे हजर होते. आणि तेव्हा नामदेवराय आले त्यांच्या भेटीसाठी. पण नामदेवरायांना काय? तर भगवंताची प्राप्ती झालेली होती. कसं भगवंत भेटल्यावर मला माझ्या रागामध्ये देव जेवतो, माझा कीर्तनात देव नाचतो, म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे, मी कोणतरी मोठा आहे, असा अहंकार होता. म्हणून त्या या इवल्यांच्या लेकराच्या पुढे ते नतमस्तक झाले नाही. कारण की मी कोणीतरी मोठा आहे, ही बालकं आहे. पण ज्याला देव कळतो ना, खरा देव, त्याला लहान मोठा त्याच्यामध्ये भेद नसतो. लहान जरी आला तरी त्याच्या चरणावर तो नतमस्तक होतो. पण मुक्ताईने हा प्रसंग पाहिला आणि त्याचा अनुभूती घेतली का यांना जर भगवंत खरा प्राप्त झालाय तर अहंकार का नाही केला? जर भगवंत प्राप्त झालाय तर यांना नतमस्तक का नाही झाले?
म्हणून सद्गुरूंना शरण जावे, म्हणून चांगल्या सद्गुरू सत म्हणजे खऱ्या सद्गुरूंना शरण जायचंय. म्हणून कोणीतरी आपल्याला चांगला उपदेश केला आणि त्याला शरण केलं असं नाहीये. इथे शास्त्रामध्ये आहे ब्रह्मनिष्ठ श्रोत्री आणि दयाळू, ज्याला ब्रह्माचं आत्मज्ञान आहे, ज्या शास्त्राचंही ज्ञान आहे, शास्त्रानुसार सर्व क्रिया बरोबर आहेत आणि जे कारण झाले गांधले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. खरा सद्गुरू काय असतो तर खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. बघा चंदनाच्या सानिध्यामध्ये मोरी माबळी चंदन स्वरूप होऊन जातात, त्यांनाही चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. तसं जर सद्गुरूंना शरण गेलो तर आपल्याला भगवंत स्वरूप होतो आपण. आणि म्हणून सद्गुरूंना शरण जायचे. मग सद्गुरू काय करतात? प्रत्येकाने गुरु केला असेल, प्रत्येकाने आपला पेपर आपण तपासायचे किंवा आपलं शास्त्रयुक्त बरोबर आहे का नाही यासाठी फक्त उजळणी करायची आहे. सद्गुरू काय करतात तर सद्गुरू अनादी कालाचं जे नाम आहे ते आपल्याला आपल्या कानामध्ये पेरतात. ते गुह्य आहे. अनेक मंत्र तंत्र आपल्याला दिले असतील पण तो मंत्राचा राजा आहे, गुह्यांचा गुह्य आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमध्ये उत्तमम प्रत्यक्ष वगम धर्मस्य सुगम कर्तव्यम. जे जाणे ऐकवायच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जो सकल गुह्यांचा गोसावी पवित्र राहो आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम. जया जन्मांतराचे जया येता नाही काम जन्मांतराचे. मोठके गुरुमुखे उद्देशित दिसे, जोही स्वयंभूची असे प्रत्यक्ष पाहू लागे अपैसया. सद्गुरू काय करतात तर मोठके गुरुमुखे उद्देशित दिसे. मोठके गुरुचा जो गुह्य नाम आहे, जे शब्द आहेत ते या कानामध्ये पेरले जातात आणि मग या कानामध्ये सद्गुरू जे नाम पेरतात आणि मग जो अखंड आपला बघा श्वास आपला भगवंत आहे. आपल्याला माहित आहे बघा, श्वास गेला तर गेलो ना आपण, मग निघून गेला वारा खाली राहिला पसारा, मग याला किंमत आहे का? मग माझी आई गेली, माझे बाबा गेले, जरी समोर बॉडी असते तरी ती मुलगी रडते, आई गेलीस, आई का सोडून गेलीस, आहे ना समोर. तर गेली का तर तुझा श्वास निघून गेला म्हणजे ती गेली. जरी देह असला तरी तो श्वास गेला म्हणजे आपण गेलो, असं हे गृहीत होतं. तसं जेव्हा श्वास हा श्वासाला किंमत आहे आणि तो श्वास आपल्या देहामध्ये जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला संधी आहे आणि ती त्याचा अनमोल बघा, अनमोल असं नरद्याची किंमत जेव्हा सद्गुरूचं महावाक्य या कानामध्ये पेरलं जातं आणि या देहाची जी स्थिती होते, म्हणजे श्वास आहे म्हणजे भगवंत आपल्या जवळच आहे. पण केव्हा करतं त्या भगवंताची अनुभूती केव्हा येते? जेव्हा सद्गुरूच्या मुखामध्ये ते नाम आपल्या हृदयामध्ये पेरलं जातं आणि मग कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापक भरले तो चिर. तो भगवंत व्यापक असा भगवंत जो माझ्या हृदयामध्ये आहे, जो बाहेरही आहे. आत हरी बाहेर हरी आणि हरीने कोंडले घरी. सर्व सुईचं टोकही नाही तो माझा भगवंत नाही. पण कधी अनुभूती येते? सद्गुरूच्या मुखाने ते नाम कानामध्ये पेरलं जातं. काना वचनाची होती बघा, वचन आलं काना वचनाची होता भेटी. जे कधी वचन दिलं आईच्या गर्भामध्ये बरोबर
लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भीतरी वाहत असे आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य धरुणी राहे टाके श्वासन श्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप आहे एका मिळवणे एका जनार्दनी ऐसे एकनाथ महाराज सांगतात का एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी. आता हे संतांचं म्हणणं आहे. संतांनी जो अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. संतांनी अनुभव घेतला कशाचा? संसाराचा का? नाही हो. माऊली ज्ञानेश्वर महाराज संसार जरी नसेल केला तरी असोनी संसारी जिव्हे वेद करी वेदशास्त्र उभारी पाया सदा किंवा लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणे झाला हरिविना. माऊली रामकृष्ण ज्ञानेश्वर महाराज सांगतात या संसारामध्ये जरी आलोय ना आपण तरी संसारी असूनही नसावे नाही का. म्हणजे जरी असतो तरी आपण संसारमय नाही आपण भगवंतमय व्हायचे. आपल्याला संसार करून सद्गुरु श्रीपाद बाबा पण सांगायचे तुम्हाला संसार सोडायचा नाही हो. संसार नोकरी पण नका धंदा पण नका सोडू पण माझ्या भगवंताला सगळं करून भगवंताचं नामस्मरण करा. सगळं करून माझ्या भगवंताचा अनुभव घ्या. आणि अनुभव 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 काय तर हा अनुभव आहे. जेव्हा अंगाची लाई होते अंग कापू लागतं रोम रोम उभे राहतात अंगाला पूर्ण घाम येतो श्वासाची गती वाढते कंठ दाटून येतो आनंदात पोटात आनंदाच्या उकळ्या सुरू होतात आणि मग डोळ्यातून जी चंद्रभागा वाहते जी विमान बघा संतांनी अनुभव सांगितलेला आहे. जी अखंड जी गंगा वाहत असते ना ती म्हणजे सुखाचे अश्रू. ते थंड असतात ते गरम नसतात. आपण दुःखामुळे रडतो बघा. काही लोक काय सांगतात आमची पण अवस्था होते आम्ही पण रडलो. पण रडलो कशामुळे? जर ज्ञानेश्वर महाराजांच्या परिस्थितीसाठी जर रडत असतात तर ते तुमचे ती अवस्था नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी काय भोगलंय काय झालंय त्यांच्या जर परिस्थितीमुळे रडत असतात तर तो अनुभव हा मान्य नाहीये. त्यांची स्थिती काय होती हे बघायचे. आणि जी माझ्या संतांची स्थिती होती ती फक्त भगवंत स्वरूप ही स्थिती होती. आणि ती स्थिती या अशी ही अवस्था होते तेव्हा ती स्थिती प्राप्त होते. आणि मग ते अश्रू थंड असतात. दुःखाचे अश्रू हे गरम असतात आणि ते सुखाचे अश्रू तेव्हा प्राप्त जेव्हा सद्गुरूची कृपा होते. या अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात या देहामध्ये बरं का बाहेर नाही. या देहामध्ये टेस्ट लागली कुठे कळ लागते नाही का. आपल्याला कोणी शिवी दिली तर कुठे कळ लागते? काळजाला भोकं पडतं नाही का. बाबा सांगायचे याच्या काळजाला भोकं पडले बघायला गेले का सहज बोलले जातं नाही का. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय तर या सर्व देहामध्ये हे सर्व अनुभव होतात. मग भगवंताचा अनुभव या देहामध्ये झाला पाहिजे. आणि हाच अनुभव सद्गुरूंना किंवा माझ्या भगवंताला मान्य आहे इतर नाही. वरपांगाचे अनुभव सांगूच नका. आत्मरंग उसडोंगा परी रस नाही डोंगा काय फुललिया वरलिया रंगा. आतरी आतमध्ये भगवंत आहे त्याला ओळखला तर हे पूर्ण विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. सर्व काही सांगायचं तात्पर्य काय तर आपल्याला तो ठिकाण म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळी कटाटोप आहे. आणि जर भगवंताला पोहोचलं तर आपल्याला आपल्या ठिकाणी बघा आपण आता रात्रीचा दिवस आहे. रात्रीला काय करतो? आपली प्रथा आहे काय झाकून ठेवतो? पीठ. कशासाठी झाकून ठेवला जातो? हा झाकून ठेवतात का? आई पीठ ठेवतात ना. आपली आखरी आपण आहोत आपल्यामध्ये ही प्रथा आहे. आणि का ठेवतो झाकून? कुठल्या जन्माला नाही का. मग हे जाणून काय करत? काहीच नाही समाधान. मग जर ती पावलं बघून जर समाधान नाही झालं तर बाबा कशाची पावलं दिसतात कोणी बघितली का? मला सांगा म्हणजे मला माहित नाही मी बघितलं नाही अजून. कशाची पावलं कोणाला दिसतात का? पक्षाची दिसतात म्हणजे पशु
माणसाची पण दिसल्या. ठीक आहे बघा, म्हणजे या योन्यांची तुम्हाला प्राण्यांची म्हणजे जे जन्म आपण घेऊन आलोय त्यांची पावलं आपल्याला दिसतात, पण पावलं कोणाची दिसली नाही तर भगवंत. बरोबर आहे, तुम्ही बोलला भगवंत. मग भगवंत बनायचं नाही का आपण? बनायला पाहिजे की नाही? म्हणजे ही कडाडून करायची गरजच नाही. मग त्यासाठीच आहे हा अट्टास आहे. सांगायचं तात्पर्य काय? इथं नुसतं प्रवचन करण्यासाठी आम्ही आलो नाहीये किंवा कीर्तन करणे. आम्हाला जो भगवंताचा किंवा आम्ही जो भगवंत स्वरूप झालोय किंवा आम्ही भगवंताला मिळालोय किंवा मी आणि भगवंत वेगळा नाहीच आहे, ही अनुभूती आम्हाला आली आहे. आणि म्हणून हा अट्टास आहे. येतो इथाचा कळवळा जीवन कुठे दिवस या. बघा, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडणार. तुम्ही माझे आहात हो. माझ्या आईची मुलं आहात तुम्ही, म्हणजे तुम्ही माझेच आहात. माझा आणि तुमचा संबंध आहे. नाही बोलता येणार नाही. माझी आई भगवंत आहे, तुमची आई भगवंत आहे, म्हणजे तुम्ही माझ्यापासून वेगळे नाहीये. जसं आपण बोलतो ना रक्ताची जरा जास्त नाही का, रक्ताचा कोण असला ना तर आपल्याला जास्त कळवळा असतो त्या पोटात, त्या जीवापोटी. तसाही हा कळवळा आहे, हा संतांचा कळवळा आहे, नवे नवे भगवंताचा कळवळा आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू दातडी उदावीळ, कृपाळू दातडी उदावीळ, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. क्षमा करा, वेळ झालेली आहे, परंतु एक सांगते, भगवंत आपली वाट बघतोय कधीपासून. जेव्हा आईच्या गर्भामध्ये आपण जेव्हा हा अंश निर्माण होतोय ना त्या क्षणापासून भगवंत आपली वाट बघतोय. किती वेळ वाट बघायला लावायची भगवंताला? का अधिकार आहे आपला भगवंताला वाट बघवण्याचा? जगाचा मालक त्याला वाट बघायला लावतोय आपण, म्हणजे आपण भगवंताचे मोठे आहोत का? नाही हो. म्हणून जेवढा लवकर आला तेवढा लवकर माझ्या भगवंतापर्यंत येऊन पोचा. तुम्ही बोला मरून नाही, बघा मरून मोक्ष नाही भेटत. माझे सुख मरण पाहिल्या का डोळा, हा झाला सोळा अनुपम्य. तुकाराम महाराज सांगतात, मी माझं मरण पाहिलं कधी? जेव्हा मला भगवंताचा अनुभव आला तेव्हा ही देहस्थिती नष्ट होते. मी कोणीतरी आहे ना, ही नष्ट होते ही स्थिती, आणि मी भगवंत आहे ही स्थिती निर्माण होते. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय? जर ही रीत आपल्याला कळाली तर आपण केवळ परब्रह्म, तो केवळ परब्रह्म जय परमपुरुषाचे नाम ते माझे निजधाम होऊन टाकेल. जर भगवंत सांगतो या रीतीने गेला, सद्गुरूच्या या सांगितलेल्या शास्त्राच्या रीतीने गेलात तर तुम्ही मजापर्यंत याल, आणि मग मला किती आनंद होईल. भगवंताला किती बघा, आईला जर लेकरू कुठे थोडा वेळ घेते, क्षमा करा, 2 मिनिटात घेते. आईला जर त्याचं बाळ ताटातून झाली तर जत्रेत म्हणा कसे म्हणा, किंवा एक बाळ आलंच नाही त्या वेळेवर, ज्या वेळेवर येतो त्या वेळेवर घरी आलंच नाही, मग आई किती कासावीस होते हो. बाप म्हणा, आई म्हणा, आई आणि बाप नाही, मुलाला जन्म देणारा आई बापच आहे. आईशिवाय मुलाला जन्म देऊ शकत आणि बापाशिवाय नाही, म्हणजे दोघं आई त्यात. बापी अरे आला का ग, फोन कर, हे कर, किती कासावीस होतो. मग माझा भगवंत कासावीस होत नसेल? मग कृपा करून तुमच्या सर्वांच्या बाळावर दंडवत येते, नतमस्तक होते. त्या भगवंताला तात्काळ ठेवू नका. जेवढा लवकर होईल, जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत संधी आहे भगवंत होण्याची, भगवंत स्वरूप बनण्याची. तेवढा भगवंताला ओळखून घ्या. आणि म्हणून तुमच्या सेवेसाठी घेतलेली उभी का दाखली या घटीचा दिवा, नेण्याचे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परम पुरुषाचे नाम ते माझे निजधाम होऊन टाके. या माऊलींच्या ओळीप्रमाणे भगवंत स्वरूप व्हा. आणि तुम्ही जी काही मला कैलासवासी आनंदबाई दत्तन या आईच्या, या माऊलीच्या या कार्यानिमित्त जी काही सेवा देवी त्याबद्दल मी खरंच ऋणी आहे. आणि पुन्हा जेवढा लवकर होईल ते भगवान मला सद्गुरू श्रीपाद बाबांचा निरोप माझ्यापर्यंत आला
आणि तो तुम्हालाही कळावा, नवे नवे भगवंताचा निरोप तुम्हाला कळावा यासाठी. आणि म्हणून काय करायचं तर आव्हान देवाची तो एका प्रकारे नामाचा उच्चारण रात्रंदिवस. देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडतंय. आणि का आवडतंय त्यासाठी काय करावं लागेल तर बघा, पटकन तर घ्या. तुळशी माळ करा, गोपी चंदन टिया, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तेवढं सोडून बोला. तेवढं सोडून नाही का, पण बघा तुम्ही माझ्या आहात. मी आधीच सांगितलं तुम्ही माझ्या आहात म्हणून येतो हिताचा कळवळा. तुम्ही माझ्या भगवंताची लेकरं आहात. आणि जर देवाला बघा आपल्याला आवडतं ते आपण चाललंयच आपल्याला नाही का, संसारात आपल्याला आवडतं त्या गोष्टी खूप आहेत, ते आपण करतोच आहे. पण जर देवाला आवडलं तर आवडलं ते जर आपण करू तर आपल्याला कशाची कमी पडेल हे नाही मी सांगू शकत. कारण की जर समर्थाची कन्या दुर्बळाची कन्या समर्थ आली. माझी हा भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांदा कवऱ्यांच्या मागे. जर समर्थ आहे तर राजा बघा, राजाची राणी आहे, तिला कशाची कमी. मग आपण समर्थाची कांदा बघा, माझा भगवंत सर्वस्व आहे आणि त्या भगवंताची आपण लेकरं आहोत, आपल्याला कसली कमी पडेल. पण तो प्राप्त झाल्यावर जर देवाला आवडायला केलं तर, जर तुळशी माळ गळ्यात घातली तर, ह्या एकच पर्याय आहे. शास्त्रामध्ये तेच सांगितलेलं आहे आणि तोच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न. जास्त वेळ घेतला त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांची क्षमा मागते. आणि या आपल्या आनंदी माऊलींच्या चरणी ही सेवा समर्पित करते. त्यांना चांगली गती मिळणारच याबद्दल कुठल्याही प्रकारचा संशय नाही आहे. आणि तुम्हालाही जर मोक्ष प्राप्ती किंवा भगवंत व्हायचं असेल तर जिवंतपणे जर भेटलं तर चांगलंच आहे नाही का. मेल्यावर कोण बघतो नाही का. म्हणून जिवंतपणीच जर या सुखाला पात्र व्हा. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करते. करधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा